तालुक्यामध्ये आता भाजप पक्षामध्ये काही नेत्यांमध्ये फूट पडताना दिसून येते। याचा आपल्याला कितपत फायदा होईल हा प्रश्नावर येतो। लोक आज लोकप्रतिनिधीकडे लोक काय बघलाय? एकाही सरपंचानं माझ्या सर्कलमधल्या दसवाडीपासून तिकडे सिडकीपर्यंत कोणत्याही सरपंचानं म्हणावं, कोणत्या कार्यकर्त्यानं म्हणावं की माधव जाधवला हे निधी मिळवण्यासाठी कधी 2 रुपये कमिशन दिले। हालाकी माझी परिस्थिती तेवढी ही नसताना, चांगली नसताना देखील मी कधी पैशाचा हाव केला नाही। ही जी काही वैभव आम्ही काही असेल आमचं शून्यातून विश्व, त्याला सर्वस्व माझा मानिक भाऊ, माझा भाऊ जाऊ म्हणजे कसं आहे, सर्व भाऊ करते। मी तर सगळ्याचे आज 7 वर्ष झालं लग्न सुखदुःखामध्ये ह्याच्यातच मी 7 वर्ष झालं बाहेर आहे। त्याच्यामुळं मला पैशाचं कधी प्रेम नाही, राहणार बी नाही। आणि कार्यकर्ता कसा जपला पाहिजे, कार्यकर्त्याच्या भावना ओळखल्या कशा पाहिजे ही जाण मला आहे। कारण मी खालून वरी आलेला, मी एकदम शून्यातून वरी आलेला आहे। मला त्याची जाण आहे, कार्यकर्त्याला माझ्यापाशी न्याय मिळणार आहे। आणि जे कार्यकर्ते आहेत ते कार्यकर्ते आता ते काय मला फोन करायचे, मी आमदार थोडं तुम्हीच होणार, माझ्या एवढा सहज उपलब्ध होणारा माणूस कोण भेटणार आहे? माझ्या 2017 ते 22 मध्ये इथं जे आपले जिल्हा परिषद सदस्य होते, सगळ्यात जर उपलब्ध राहणारा जर जिल्हा परिषद सदस्य कोण असेल तर, आणि सगळ्यात म्हणजे माझ्या सर्कल पुरतच नाही, माझ्याकडे आज समजा अहमदपूर तालुका असेल, साकूर तालुका असेल, का मला बोलायला आहे, का म्हणाले की तुम्ही थांबा म्हणून? कारण साकूर तालुक्याचे कामं असतील, शिक्षण विभागातले, MRGS विभागातले, कोणत्याही विभागातलं जर काम असेल तर ते काम मी माझं काम आहे असं समजून मी काम करत आलेलं। आणि तसंच काम या इथून पुढच्याही काळामध्ये आपल्याला करायचंय। त्याच्यासाठी आपल्याला जनसामान्यातून खूप काही आशीर्वाद आहे, आपला बी आशीर्वाद ठेवा। तुमच्यातलं एक, तुमच्या कुटुंबातला एक सामान्य मुलगा आज तसं तर ही डेअरिंग करायला कुणाचंच, आता तेच मला म्हणाले तुमचं काळीजच कसलं आहे, कसं काय डेअरिंग करू लागला? पण ही माझी डेअरिंग नाही, ही जनतेची डेअरिंग आहे। जनतेच्या भरोश्यावर उभा टाकू लागला आणि जनता काय आहे ते त्याचा मला मतदान रूपी आशीर्वाद देऊन मला मतदान देणार आहे, आशीर्वाद देणार आहे, ही मला खात्री आहे। मी म्हणूनच निवडणूक लढवला आला। आणि तेव्हा आता ही जे मला माझी जी जनता आहे, मी एखादा कार्यक्रम विचार किंवा कसं करायचे आता आपल्याला एक ठासून सांगतो, जातीवादी पक्षामध्ये जाणार नाही। आज कसं आहे की राज्यात जर बघितला, एकतर कुठलाही पक्ष, प्रत्येक पक्ष दुसऱ्या पक्षाला जातीवादी होतो। आता तो कुणाला जात म्हणतो, कुणाला वाद म्हणतो हेच कळायला मार्ग नाही। आणि त्यातल्या त्यात आपला मतदारसंघ हा सातत्यानं अपक्षाच्या बाजूनं अतिशय पूर्वाभित्व दाखवत आलेला आहे। म्हणून आपल्याला कुठल्याही पक्षाचं लेबल न लावून घेता किंवा कुठल्या संघटनेचं लेबल लावून घेता किंवा जसं त्यांनी विचारलं आदरणीय जरांगे साहेबांचं लेबलसुद्धा न लावून घेता आपण सर्वसामान्याचे, सर्व समाजाचे आणि सर्व जाती धर्मांचे एक अपक्षच उमेदवार, मग निवडून आल्यानंतरचा जो विषय आहे तो त्या काळ ठरवेल, पण तो काळ बनण्यापेक्षा ती जनताच ठरवेल, ज्यांनी उभा केलं ते ठरवते, असा हा प्रकार आहे। म्हणजे भाजप सोबत जेव्हा युती झाली, जेव्हा भाजपा हा एक आपण विषय असा घेऊ शकतो की आम्ही लोकसभेला आदरणीय साहेबांना सोडून पुरोगामी राहतो, तर त्याचं कारण काय असेल तर आम्हाला त्यांच्यापासून ते पुरोगामी वाटत नाही। तेच मला शेवटचा एक आपला प्रश्न राहिला सर, की माझे पक्ष वेळेवर काय काय बदल होतील, कोण कोण येतील, मी तर तुम्हाला तेच सांगतो की असंख्य हात राहतील माझ्या यशामागे। ओके, धन्यवाद सर। मी म्हणूनच निवडणूक लढवला आला। आणि तेव्हा आता ही जे मला माझी जी जनता आहे, मी एखादा कार्यक्रम विचार किंवा कसं करायचे आता आपल्याला एक ठासून सांगतो, जातीवादी पक्षामध्ये जाणार नाही। आज कसं आहे की राज्यात जर बघितला, एकतर कुठलाही पक्ष, प्रत्येक पक्ष दुसऱ्या पक्षाला जातीवादी होतो। आता तो कुणाला जात म्हणतो, कुणाला वाद म्हणतो हेच कळायला मार्ग नाही। आणि त्यातल्या त्यात आपला मतदारसंघ हा सातत्यानं अपक्षाच्या बाजूनं अतिशय पूर्वाभित्व दाखवत आलेला आहे। म्हणून आपल्याला कुठल्याही पक्षाचं लेबल न लावून घेता
किंवा कुठल्या संघटनेचं लेबल लावून घेता किंवा जसं त्यांनी विचारलं आदरणीय जरांगे साहेबांचं लेबल सुद्धा न लावून घेता आपण सर्वसामान्याचे, सर्व समाजाचे आणि सर्व जाती धर्मांचे एक अपक्षच उमेदवार, मग निवडून आल्यानंतरचा जो विषय आहे तो त्या काळ ठरवेल, पण तो काळ म्हणण्यापेक्षा ती जनताच ठरवेल. ज्यांनी उभा केलं ते ठरवते, असा हा प्रकार आहे. म्हणजे भाजप सोबत जेव्हा शक्य युती नाही. झाली जेव्हा भाजपा हा एक आपण विषय असा घेऊ शकतो की आम्ही लोकसभेला आदरणीय साहेबांना सोडून पुरोगामी राहतो, तर त्याचं कारण काय असेल तर आम्हाला त्यांच्यापासून ते पुरोगामी वाटत नाही. तेच मला प्रश्न, ज्या कासिम रजवीनं या मराठवाड्यावर जुलमी राजवट आणली होती आणि ते झुंगारून लावण्याचं काम आज या 17 सप्टेंबर रोजी या ठिकाणी झालं आणि आपण मराठवाड्यातली जनता स्वातंत्र्याचा श्वास घ्यायला लागलो. 15 ऑगस्ट 1947ला भारत स्वतंत्र जरी झाला असला तरी आज या मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाच्या निमित्तानं आपण सर्व स्वतंत्र झालो होतो. या क्रांती दिनाचं महत्त्व जाणून प्रत्येक माणूस मनातल्या इच्छा अपेक्षा व्यक्त करत असतो. प्रत्येकाला जगणं, प्रत्येकाचे स्वप्न असतात. असे स्वप्न उराशी बाळगून जनतेच्या मनात तनात आणि सर्वसामान्य जनतेचा एक आवाज म्हणून, सर्वसामान्यांचे एक लोकप्रतिनिधित्व म्हणून जिल्हा परिषदचे माजी सदस्य सन्माननीय माधवरावजी जाधव यांनी स्वतःचं स्वप्न आज काय आहे हे सांगण्याच्या उद्देशानं आज पत्रकार परिषद या ठिकाणी भरवलेली आहे. सर्वप्रथम सर्व लोकप्रतिनिधीचं, इलेक्ट्रॉनिक मीडिया आणि प्रिंट मीडियांचं, सर्व पत्रकार बांधवांचं या बैठकीच्या निमित्तानं मी मनपूर्वक स्वागत करतो. मित्रांनो, रंजल्या गांजलेल्या माणसांच्या सेवेसाठी लोकप्रतिनिधित्व असावं, असा कुठंतरी जनतेची आर्त हाक ज्यावेळेस माणसाच्या मनामध्ये पेटून उठत असते, जी आग आणि ज्वाला उभी राहत असते, या आगीमधूनच कुठंतरी नेतृत्व खुलत असतं. आणि त्याच निमित्तानं आज खंडाळीच्या या सर्कलमधून अत्यंत महत्त्वाचं काम केल्यानंतर इथं सर्वसामान्य जनतेला एक सर्वसामान्य नेता हवा असतो आणि यातूनच आज ही चळवळ उभी राहिली. आणि माधवरावजी जाधव यांनी जनतेसमोर येण्याचं जे स्वप्न आहे ते साकार करण्याचं ठरवलेलं आहे. लोकप्रतिनिधी कसा असावा, सर्वसामान्य जनतेचा आवाज बनवणारा, जाती धर्माच्या पलीकडे जाऊन काम करणारा आणि जनतेचे प्रश्न सोडविणारा, या उद्देशानं आज हे लोकप्रतिनिधित्व समोर येत आहे. आणि म्हणून आजची जी प्रेस नोट आहे, हे जे पत्रकार परिषद आहे, ही या ठिकाणी भरवली गेलेली आहे. परत एकदा आपल्या सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत करतो आणि मी विनंती करतो सन्माननीय माधवरावजी जाधव यांना की आपण आपल्या पुढील कार्यवाहीला सुरुवात करा.